नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रातील एक नामांकित कंपनी म्हणून मुंबई वेस्ट या कंपनीची ओळख आहे. पर्यावरण घातक कचऱ्याचं व्यवस्थापन करून पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम एका अर्थाने ती करत असते. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानेच कंपनीचे डायरेक्टर सोमनाथ मालगर साहेब यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. साहेब, प्रभात पर्व न्यूजमध्ये आपलं खरं म्हणजे स्वागत आहे. सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे की पर्यावरण क्षेत्रातील आपली कंपनी एक नामांकित कंपनी आहे आणि पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम ती एका अर्थाने करत असते. मला जाणून घ्यायला आवडेल की नक्की आपली कंपनी कशा रीतीने पर्यावरणाचं संरक्षण किंवा संवर्धनसाठी आणि त्यासाठी कोणतं काम करत असते. नमस्कार. हे जे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड आहे हा एक वेस्ट डिस्पोजल फॅसिलिटी आहे आणि हा हजार्डस वेस्ट डिस्पोजल फॅसिलिटी. ह्याच्यामध्ये डोमेस्टिक नाही आहे, म्हणजे तो एक 4 प्रकारच्या वेस्ट असतात. नॉर्मली आम्ही 4 टाईपचा वेस्ट जनरेट करत असतो इन अवर रुटीन लाईफ. एक इंडस्ट्रियल हजार्डस वेस्ट दॅट इज जनरेटेड फ्रॉम द इंडस्ट्रीज विच इज अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. दुसरा म्युन्सिपल सॉलिड वेस्ट म्हणजे जे आपला घरगुती वेस्ट असतो. तिसरं आहे बायोमेडिकल वेस्ट जे हॉस्पिटलमध्ये जनरेट होतं. आणि चौथा जे आहे तो इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट, जसं आपला तो तुमचा कॅमेरा हे जे आहे तो ते सगळं जे आहे तो ह्याच्या इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट. इथे तो 4 वेगळ्या रूल्स आहेत, 4 वेगळ्या गाईडलाईन्स आहेत जे गव्हर्नमेंटचं गाईडलाईन्स. प्रत्येक गोष्टीला एक सेपरेट गाईडलाईन्स अँड सेपरेट प्रोसेस आहे, त्याप्रमाणे ऑपरेट करतो. इथे जे आहे इथे फक्त हजार्डस वेस्ट आणि बायोमेडिकल वेस्ट आम्ही हँडल करतो आहे. आणि ह्याच्यासाठी पण इट इज रेग्युलेटेड बाय दी गव्हर्नमेंट, म्हणजे कंट्रोल रेग्युलेटिंग जे आहे म्हणजे जे अथॉरिटी आहे. इवन आम्हालासुद्धा एक एरिया आहे, एक ज्युडिक्शन दिला जातो की तुम्ही एवढ्या एरियामध्ये तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे इट इज कंट्रोल. असं नाही की इट इज आता एक प्रोडक्शन इंडस्ट्रीला तुम्ही जर गेला तर त्यांचा प्रोडक्ट बनवल्यानंतर तो कुठेही विकू शकतात, त्याला काही रिस्ट्रिक्शन नसतं. पण आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, दिस इज फॉर द एन्व्हायरमेंटल रिलेटेड, म्हणजे एक पर्यावरणाला संरक्षण करायचं काम आहे. सिंपल शब्दात जर मला बोलायचं असेल तर दिस इज फॅसिलिटी इज टू रेड्यूस दी पोल्युशन. पण खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये हे आहे की अरे हा पोल्युशन करतो आहे. पोल्युशन कधी होतं आहे, जर मी कुठल्या गोष्टी बनवतो आहे, मी कुठलं रिॲक्टर होतं आहे, रिॲक्शन्स होतं आहे, त्याला पण मी पोल्युशन तरी असं म्हणता येतं. पण त्या प्रोसेसमधून काही गोष्टी निघतात. पण इथे जे आहे, जे वस्तू बनवला, जे प्रोडक्ट बनवलं, जे प्रोडक्शन झाला, त्याच्यामध्ये कुठलंही प्रोसेस लाईफमध्ये म्हणजे जे नेचरने बनवलेलं आहे, कुठल्याही गोष्टीचं एक गोष्टी घडल्यानंतर त्याच्यानंतर एक वेस्ट निघतोच. तो वेस्टचं विल्हेवाट आता आमचं शरीराचं जर आपण गेलं तर जे काय असतो तो आपल्याकडून पण एक जनरेट वेस्ट होत आहे. म्हणजे तो जे हे नेचर आहे, म्हणजे हा प्रोसेस आहे. इनपुट आउटपुट इज अ लाईफ सायकलचा एक पार्ट आहे. तर तो वेस्ट जे जनरेट होतं फक्त आम्ही त्याला घेऊन येऊन एक सायंटिफिक पद्धतीने विल्हेवाट डिस्पोजल केला जातं. आणि ह्याचा जे खूप चांगला प्रोसेस आहे आणि एवढा चांगला फसले. पण लोकांचं अगेन द गैरसमज, ह्याचा एक मोठा कारण एक गैरसमजचा ह्याचा हे आहे की वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे लोकांना पहिलं तरी कचरा कंपनी म्हणतात. म्हणजे मला आहे ना, म्हणजे तुमचं इकडे प्लीज, तुम्ही बोलत असताना ना मला लक्षात आलं की अगदी बाजूलाच नागरी घनकचरा व्यवस्थापन ही कंपनी आहे, जिथे सिडकोच्या हद्दीमधील जे वेस्ट असेल, नागरी वेस्ट असेल किंवा पनवेल महानगरपालिका हद्दीतील वेस्ट असेल, ते त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु बऱ्याच लोकांना असं वाटतं की मुंबई वेस्ट मॅनेजमेंट अर्थात ती ही कंपनी हीच आहे, असं देखील होतं. असं कधी अनुभव आलेला आहे का तुम्हाला? आहे. आम्हाला भरपूर लोक बोलतात की तो तुमचं डम्पिंग ग्राउंड आहे. तो आणि आम्हाला काही संबंध नाही आहे. जसं मी तुम्हाला मागाशी बोलला की तो म्युन्सिपल सॉलिड वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट आहे. आणि आम्ही हजार्डस, आम्ही इथे डोमेस्टिक वेस्ट येतच नाही आहे. म्हणजे इथे कंपन्या ज्या आहेत आजूबाजूच्या, म्हणजे त्या कंपनीमधील रासायनिक प्रक्रिया करत असताना त्यांच्यामधून जो वेस्ट तयार होतो त्याचंच फक्त तुम्ही या ठिकाणी डिस्पोज करता? बरोबर, बिलकुल तेच. म्हणजे ह्याला हजार्डस वेस्टचं एक रूल्स आणि एक डेफिनेशन असतं. पण मी सिंपल टेक्निकल वेगळा असतो. पण मी जनरल जर सांगायचं, एनी इंडस्ट्रीज ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जे काय वेस्ट जनरेट होतं आहे आणि त्या वेस्टला रिसायकल, रिप्रोसेस, यूज नाही करू शकत, म्हणजे तो अनवॉन्टेड आहे, म्हणजे त्याला काहीच करू शकत नाही. आणि त्या वेस्टला जर तुम्ही इकडे तिकडे टाकलं तर पोल्युशन होतं. तर त्या वेस्टला हजार्डस वेस्ट म्हणतात. त्याचा काही कॅटेगरीज आहे, तोच फक्त आमच्याकडे येतो आहे, त्याच्या व्यतिरिक्त येत नाही. दुसरी गोष्ट, आता बघा, एक गोष्ट बायोमेडिकल वेस्ट आता तुम्ही बोलले, म्हणजे इथे आजूबाजूला कारखाने आहेत, त्यांचं वेस्ट येत असेल. अनेक या ठिकाणी म्हणजे पाहाल का तुम्ही, हॉस्पिटल असतील, दवाखाने असतील, त्यांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वेस्ट जनरेट होतो. त्याची विल्हेवाट देखील आपल्या कंपनीत लावली जाते. हां, इथे बायोमेडिकलचा पण एक सेपरेट फॅसिलिटी, एक हजार्डस वेस्ट डिव्हिजन वेगळं आणि बायोमेडिकल वेगळं आहे. फक्त तो आमचं जे ज्युडिक्शन आहे तो नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि रायगड काय पार्टचं तो आम्हाला ज्युडिक्शन दिलं. तिथून त्या हॉस्पिटलमधून तो वेस्ट येतो. तो पण एक सायंटिफिक पद्धतीने एक प्रोसेसप्रमाणे तो डिस्पोज केला जातो.
अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट की मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी व्हिजिट करणार होते आणि अंमली पदार्थाचं विल्हेवाट कशी लावली जाते ते या ठिकाणी पाहण्यासाठी येणार होते. म्हणजे एका अर्थाने अंमली पदार्थ देखील इथे त्यांची देखील विल्हेवाट लावली जाते. त्याविषयी काय थोडक्यात सांगू शकाल का? हे जे अंमली पदार्थ जे ड्रग्स म्हणतो तो भरपूर टाईपचे ड्रग्स आहेत जे सीज बरंच म्हणजे जो मॅन्डेट टॅबलेट्स हेरोईन कोकेन गांजा हा जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट सीज करतोय म्हणजे विदिन महाराष्ट्र स्टेटमध्ये तर तो सीज केल्यानंतर त्यांचं जे प्रक्रिया प्रोसिजर हे प्रोसिडिंग झाल्यानंतर त्याला एक डिस्पोजल ऑर्डर मिळतो त्यांना. तो सगळं मटेरियल डिस्पोजलला इथे येतोय. तो आत्ताच नाही तो कित्येक वर्षाने हा चालतोय आणि त्याच्यासाठी एक वेगळं कमिटी असतो स्पेशल हाय पॉवर कमिटी असतो डिपेंड ऑन दी क्वांटिटी किती आहे त्याचा साईज किती आहे त्याप्रमाणे व्हेरी सिनियर ऑफिसर्स पोलीस डिपार्टमेंट कस्टम डिपार्टमेंट नार्कोटिक कंट्रोल ब्युरो डिपार्टमेंट तर ते त्याचा ह्याच्यामध्ये अंडर देअर गायडन्स अंडर देअर प्रोसेस तो पूर्ण कमिटीचा समोर तो डिस्पोजल होतं आहे. आता कालचा जे होता तो तसंच एक शेड्यूल होता डिस्पोजलचं ड्रगचं त्याच्यामध्ये ते पण हाय पॉवर कमिटी होतं तर त्या कमिटीचं शेड्यूलमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ते पण आम्ही पण बघतो म्हणजे येऊन कसं करायचं असं त्यांचं शेड्यूल झालं होतं असं आम्हाला कम्युनिकेशन झालं होतं की ते येणार होते ते बघायला पाहायला की बाबा हा ड्रग जातो तरी कसं डिस्पोज जातो होतं म्हणजे कसं काय करते त्याला तर ते येणार होते पण नेमका काय टेक्निकल कारण आहे दुसरं त्यांचा टाईमचा अभावामुळे तो येऊ शकले नाही आहे. पण हा आमच्याकडे रेग्युलर प्रॅक्टिस आहे रेग्युलर येत असतात हाफ डिस्पोजल. सो म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट म्हणजे जे काय वेस्ट ड्रग्स असो किंवा कुठलंही जे वेस्ट विच इज नॉट युजेबल आणि तो एन्व्हायरमेंटलला हानिकारक असतो तो सगळा वेस्ट इथे सेफली डिस्पोज होत आहे. पण साहेब मी सुरुवातच तुम्ही स्वतःच केली की एकीकडे पर्यावरणाचं संरक्षण किंवा संवर्धन करणारी कंपनी म्हणून जरी आपली कंपनी लौकिक असली तरी देखील स्थानिकांचे मात्र खूप आरोप होत असतात की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण कंपनी करत असते. हे आरोप तुम्ही कशा रीतीने त्यांना उत्तर द्याल? नाही उत्तर तरी मी म्हणजे उत्तर देणार असं बोलत नाही पण बघा कसं आहे की प्रत्येकाचं एक अंडरस्टँडिंग वेगळं वेगळं असतो म्हणजे कसं हे करतं त्यांचं अंडरस्टँडिंग समज कसं आहे की लोकांना पहिली गोष्ट काय असते कचरा म्हणजे पोल्युशन हा म्हणजे सगळ्यांना इवन जर मी पण एक मला ह्या फील्डमध्ये नसलं तर कदाचित मी पण तोच बोलला असता बिकॉज ज्या ह्याच्यामध्ये कचरा म्हणजे पोल्युशन आहे. कचरा म्हणजे पोल्युशन आहे बरोबर आहे तो डिस्पोज म्हणजे त्याला सायंटिफिकली हँडल करण्यासाठी एवढा मोठा सेटअप आता जे सेटअप केलेला आहे एवढा मोठा जे फॅसिलिटीज आहे इंडियाज लार्जेस्ट फॅसिलिटी आहे एवढा मोठा कॅपॅसिटीचा फॅसिलिटीज आहे तर हे बनवलं गेलं त्याप्रमाणे टू हँडल दिस वेस्ट. आणि मी मगाशी पण तुम्हाला बोललं की इट इज अ रिडक्शन ऑफ दी पोल्युशन. इथे म्हणजे इथे काही आम्ही वेगळं करत नाही आहे जिथे तरी कुठे जे आहे ते पोल्युशन रिलेटेड मटेरियल आहे तो येऊन आम्ही डिस्पोजर त्याचं सेटअप प्रोसेस आहे एक स्टँडर्ड SOPs आहेत आणि ते एक स्टँडर्ड प्लांट्स आहेत. आता दुसरं जे लोकांना गैरसमज काय आहे की लोक इथे वेस्ट जाळतात आणि इथे वेस्ट डंप करतात. हा जे दोन शब्द आहे ना हा खूप जाळतात म्हणजे जाळणं म्हणजे काय तुम्ही कुठेतरी हे त्याला तुम्ही काडी लावला आणि आग लागला आणि त्या मटेरियल त्याला जाळणं म्हणतात आणि डम्पिंग म्हणजे कुठेतरी नेला आणि एक खड्ड्यात टाकला त्याला डम्पिंग म्हणतात. पण ॲक्च्युली ह्याला जे आहे एक इन्सिनरेटर असतो तो बर्निंग प्रोसेस ते जाळणंच आहे बट दॅट इज ना बर्निंग इन्सिनरेटर म्हणतात त्याला टेक्निक. इट इज कंट्रोल्ड मॅनरमध्ये विथ ऑल एमिशन कंट्रोल सिस्टम्स त्याला असतो त्याच्यामध्ये तो डिस्पोज केला जातो. त्या जाळण्यानं जो साधारण जाळण्यानं जो प्रदूषण होईल ते प्रदूषण तिथे जाळल्यानं होणार ना तिथे बिलकुल होणार नाही बिकॉज तो सिस्टम तसा बनवलेला म्हणजे त्याला एक फिल्ट्रेशन प्रोसेस असतं त्याला म्हणजे खूप मोठं टेक्निकल प्रोसेस आहे. कुणालाही जर इन्सिनेटर म्हटलं तर त्याला ही असतोय आणि एवढा कंट्रोल सिस्टम आहे आणि इवन ह्याचं जे मॉनिटरिंग होतं आहे जे स्टॅकमधून जो जातो तो ऑनलाईन मॉनिटरिंग होत आहे तो डिस्प्ले होत आहे तो सेंट्रल पोल्युशन स्टेट पोल्युशन त्याच्याकडे डिस्प्लेसुद्धा होत आहे तो म्हणजे काय जातो काय नाही म्हणजे ऑनलाईन 24 hours. मागे मी ऐकलं होते की ह्या सगळ्या ज्या खूप हायली म्हणजे अगदी ड्रग्ज असतील त्यांची विल्हेवाट लावत असतात ते अगदी म्हणजे अर्थमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांनी देखील या गोष्टी पाहिलेल्या आहेत अगदी ऑनलाईन. हां ऑनलाईन म्हणजे काय वेळेला जेव्हा ड्रग डिस्पोजल जे मोठ्या प्रमाणात असतो तर जे डिपार्टमेंट असते जसं कस्टम डिपार्टमेंट वगैरे असलं तर एक दोन इवन गेल्या वर्षी हा जे डिस्पोजल होता तो लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू अर्थमंत्री स्वतः विटनेस केले की डिस्पोज व्हायचा. हां निर्मला सीतारामन मॅडमने विटनेस केला होता कस्टम डिपार्टमेंटने पूर्ण सेटअप केला होता तो म्हणजे डिस्पोज इथं होत होता तो तिथे बसून बघत होते. आणि नॉट ओन्ली इथे इंडियामधला जवळपास एक 7-8 ठिकाणी तो एट ए टाईमला डिस्पोजल प्लॅन केले होते ते लोक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात
तो डिस्पोजल डे म्हणून सेलिब्रेशन असं त्यांचं हे होतं. तर त्याप्रमाणे असं भरपूर लोक सगळे सिनियर ऑफिसर्स येतात, IPS IAS ऑफिसर्स येतात, IRS ऑफिसर्स येतात, हा सगळं मटेरियल घेऊन डिस्पोजल त्यांच्या समोर होतं. हा जे ॲक्टिव्हिटी होतं आहे 100% त्यांच्या समोर डिस्पोजल शेवटपर्यंत तो बसतात आणि त्याच्यानंतर तो क्लीन झाल्यानंतर मग तो प्रोसेस नंतर जे करतो तो करून जातात. बघा ही जी मुलाखत आपण घेतो ना ही सुद्धा कंपनीच्या आवारामध्ये आहे आणि तुम्ही आजूबाजूची कंपन्या अगदी खूप जवळ आहेत, परंतु तुम्ही पहा की कशा रीतीनं हा सगळा परिसर त्यांनी अगदी ग्रीन ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं असं म्हणणं की आम्ही पर्यावरणाचं काम करत असल्याकारणाने याकडे देखील आमचं जास्त लक्ष असतं. साहेब हे सगळं मेंटेन करता तुम्ही, याच्याविषयी काय बोलू शकाल? नाही, हे आमचं कामच आहे. बघा, वी आर द एन्व्हायरमेंटल पीपल्स. आम्ही एन्व्हायरमेंटलसाठी काम करणार, आमचं कामच हे आहे. ज्या कामामध्ये जे आहे तर हा एन्व्हायरमेंटल करणार. तुम्ही पूर्ण अख्खा प्लांटमध्ये तुम्ही कुठेही बैठलं तरी तुम्हाला ग्रीनरी दिसेल. जवळपास 2-3 हजार झाड आहेत आता ह्याच्यामध्ये, एकदम नीट अँड क्लीन. जर कोणी जरी आलं तर त्याला वाटतं की नक्की ह्या कंपनीमध्ये आलं की आपण कुठे गेलं. बरेच लोक असं विचारलं पण आहेत, अरे आम्हाला डिस्पोजल फॅसिलिटीला जायचं आहे. आणि इथे यायच्या अगोदर लोकांना एक कॉन्सेप्ट असतो की अरे वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कुठलं तरी डम्पिंग ग्राउंड असेल, कुठेतरी कचरा पडलेला असेल, कुठेतरी हे केलं असेल. आमचं जे पॉलिसी आहे किंवा आमचं जे करायचं हे आहे स्टँडर्ड्स आहे की वेस्ट मॅनेजमेंट आहे बरोबर आहे, आम्ही कचराच हँडल करणार आहेत, आम्ही का दुसऱ्या सोनं हँडल करणार नाही आहेत. पण हा कचरा जे कुठे राहायला पाहिजे तो तिथेच राहायला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी जे डेझिग्नेट लँडफिल म्हणजे लँडफिलमध्ये राहायला पाहिजे. लँडफिलचा विषय मगाशी राहिला तुम्ही बोलत असताना की तिथे लँडफिल केलं जातं. मग आता बऱ्याच लोकांचा असा आरोप असतो की ते पाणी आहे ना ते झिरपतं आणि ते बोरवेलचं पाणी आमचं खूप खराब झालेलं आहे. तुमचं म्हणजे इथे जो तुम्ही वेस्ट त्याची विल्हेवाट लावता आणि ते विल्हेवाट लावल्यानंतर त्यातलं पाणी म्हणजे ते वेस्ट आहे ना जमिनीत मिसळतं एक प्रकारे, असं त्याने वाटतं आणि त्याचा मग त्याचा निचरा झाल्यानंतर ते पाणी बोरवेलला लागतं, असा देखील एक आरोप आहे. नाही, करेक्ट आहे. हे ह्याच्यासाठी होतं की परत मी ते मगाशी जर बोललो की लँड फिल म्हणजे लोकांना असं वाटतं की लँड आणि फिल म्हणजे तो खड्डा आहे त्याच्यामध्ये तुम्ही भरा म्हणजे फिलिंग करा. हे फिलिंग नाही आहे कुठला. इट इज अ सेक्युर्ड इंजिनिअरिंग लँडफिल म्हणतात त्याला. एका सेल कन्स्ट्रक्शन करायला खूप मोठा प्रोसेस असतो, ज्याचा लायनर बेस मेकॅनिझम असतो. नॅचरल सॉईल कॉम्पॅक्शन, HDP लायनर, फिल्टर मीडिया, जिओ टेक्स्टाईल असा एक 6 लेअरचा एक थर असतो आणि तो थर लायनर मेकॅनिझम बेस असतो. कॉन्क्रीट सिमेंट नसतो, बिकॉज कॉन्क्रीट सिमेंट जरी केलं तर तुम्हाला तो पाणी काही दिवसाने तो चान्सेस होतो. तर लँडफिलचं आणि हे गाईडलाईन्स आहे जे कन्स्ट्रक्शन करायचं आणि ऑपरेट करायचं गाईडलाईन्स आहे. कसं लँडफिल कन्स्ट्रक्शन करायला पाहिजे, कसा राहायला पाहिजे, तो प्रोसेस आहे त्याचा. आणि हा आमचं एक रेस्पॉन्सिबिलिटी लायबिलिटीसुद्धा आहे. तर तुम्ही कुठेही 100 वर्ष झाला तरी तुम्हाला कुठे हा जे कॉन्सेप्ट आहे आता झिरपतो. आता जिथे काही नाही केलं टाकलेला वेस्ट असेल तर त्याच्यामध्ये पॉसिबल असतो, पण हेच बनवलेलं त्याच्यासाठी असतो आणि त्याच्यासाठी एवढा मोठा खर्च पण केला जातो आहे. तिथे खूप असे थरावर थर असतात, तर 6 थरं असतात त्याच्यामध्ये वेगळं वेगळं. आणि तो लायनरसुद्धा 2 mm इम्पोर्टेड लायनर्स असतात त्याच्यामध्ये. फिल्टर मीडिया असतोय, कॉम्पॅक्शन क्ले असतोय. तर ह्याच्यामधून तुम्हाला काही होणार नाही, त्याचं मॉनिटरिंगसुद्धा होतं आहे. म्हणजे ते नंतर त्याच्यावर मग ते अगदी त्याच्यावर केल्यानंतर ती माती किंवा सॉईल किंवा त्याचं एक हाईट आणि कॅपॅसिटीचं नंतर मग आपण त्याला परत कॅपिंगसुद्धा प्रोसिजर आहे. मग तो त्याच्यामध्ये 2-3 थरं असतात. तो वरचं HDP लायनर त्याला खाला म्हणजे इट्स लाईक अ कॅप्सूल. इट इज बिटवीन इट इज अ कॅप्सूल एक्झॅक्टली. जर कॅप्सूल सारखा असतो म्हणजे तुम्हाला हां म्हणजे इट विल नॉट कम इन टू द कॉन्टॅक्ट विथ एअर, वॉटर, सॉईल काहीच नसतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती मग 1 मिनिट माती टाकून आपण गार्डन बघतो. तुम्ही आता लँडफिल बघितलं असेल तर तुम्हाला पूर्ण ग्रीनरी दिसतोय. म्हणजे एवढं असं वाटतं की तो ॲक्च्युली हा लँडफिल आहे की नॅचरल डोंगर आहे. तर हे खूप सायंटिफिक पद्धतीने केला जातो. आणि दुसरं हा जे लोकांचं जे हे आहे ना, ह्याला एक विरोध किंवा जे हे करायचं ह्याचं एक सिम्पल एक कॉन्सेप्ट आहे त्याचा. तो इंटरनॅशनली तो वर्ड बोलला जातो NIMBY, NIMBY, नॉट इन माय बॅकयार्ड. म्हणजे माझा घराचा शेजारी पाठीमागे मला हे कचरा नको आहे. तर हे आहे म्हणजे इथे सगळीकडेच तो असतो. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. बिकॉज मी जनरेट करतो कचरा, कुठे ना कुठे जायलाच पाहिजे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट नसती तर काय झालं असतं? मुंबई वेस्ट मॅनेजमेंट नसेल तर आता जे आमच्याकडे जे वेस्ट आलेलं तर कुठेतरी कोपऱ्यातच पडलं असतं. बिकॉज प्रोडक्शन कोणी बंद करणार नाही आहे, प्रोडक्शन बंद होणार नाही, बिकॉज त्याच्याने सगळं चालतोय. सगळ्यांचं जे लाईफ आहे तो त्याच्यामध्ये चालतो. इंडस्ट्री इज वन ऑफ द मेजर रेव्हेन्यू जनरेटिंग फॉर दी एव्हरीवन. मग हे जर नसेल तर एवढं जे वेस्ट आहे तो कुठेतरी पडलंच असतं, कुठेतरी रस्त्यावरती, कुठेतरी जमिनीवरती. मग त्याचं किती पॉल्युशन झालं. आता हा जे असं सेंट्रल लोकेशन आहे किती म्हणजे अथॉरिटीसाठी, म्हणजे हा बेसिकली हा बनवलेला कॉन्सेप्टच त्याचं की एक ठिकाणी तुम्ही बनवा, त्याचं मॉनिटरिंग करता येतं. आता माझं रेग्युलर मॉनिटरिंग होत असतात. आम्ही करतो, बाहेरचे लोक करतात, थर्ड पार्टी करतो, आम्ही पण बाहेरच्या लोकांकडून करून घेतो मॉनिटरिंग वगैरे. हे आहे की बाबा काय होतं कसं नाही होतं, इन केस एनी असेल तर काय ॲक्शन घ्यायला पाहिजे हे सगळं. जर हा नसेल मग हे कुठे मॉनिटर करणार तुम्ही.
टाकलेल्या वेस्टला. कंपनीची खूप प्रशंसा अनेक म्हणजे अगदी ऑर्गनायझेशननी केलेली आहे, अवॉर्ड्स मिळालेले आहेत, त्याविषयी थोडक्यात काही सांगू शकता? आम्हाला भरपूर अवॉर्ड्स मिळाला, इंटरनॅशनल अवॉर्ड्स, नॅशनल अवॉर्ड्स, बेस्ट प्रॅक्टिसेस. इवन रिसेंटली सकाळ सम्मानचा पण अवॉर्ड मिळाला होता की एन्व्हायरमेंटलिस्ट, म्हणजे एक चांगला आपण एन्व्हायरमेंटलमध्ये काम करतो. तर एक हे जे वेस्ट मॅनेजमेंट आम्हाला खूप चांगलं वाटतं की वी आर डुईंग समथिंग फॉर दी सोसायटी, वी आर डुईंग समथिंग फॉर दी नेशन. काम आहे, कंपनी आहे, बिझनेस आहे, दॅट इज वन पार्ट आहे. पण ह्याच्याने आम्ही जे काम करतो त्या कामाने तुम्हाला कुणाला तरी फायदा होत असेल, कुठेतरी सोसायटीला आम्ही फायदा करतो, तर त्याच्यामुळे ना आमचे जे लोक आहेत खूप मोटिवेटेड असतात की बाबा मी सोसायटीसाठी, देशासाठी मी काहीतरी काम करतो, म्हणजे जे सगळ्यांसाठी एक अनुकूल परिस्थिती आहे. आणि आजच्या डेटला वेस्ट मॅनेजमेंट खूप खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मग आत्ताच का एवढं हायलाईट होतं वेस्ट, म्हणजे आता 10, 15, 20 वर्षामध्येच काय होतं, अगोदर काय होत होतं? अगोदरचा लाईफस्टाईल आणि आत्ताचा लाईफस्टाईलमध्ये फरक भरपूर चेंजेस झालेला आहे. अगोदर लोक सिंपल पद्धतीने राहायचे, अगोदर प्लास्टिक बॅग वापरायचे नाही आहे, अगोदर पॅकेज मटेरियल जास्त राहायचं नाही आहे. तो मग त्याच्यामुळे आणि पॉप्युलेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन, तर ह्याचं जे रेशो होतं तर तो खूप डिफरन्स होता, अंतर होता. तर त्याच्यामुळे काहीच नेचर बाय डिफॉल्ट तो रिकवर करत होता. पण आता हे जास्त झालं आणि तो हे कमी झालं, तर मग हे तुम्हाला सायंटिफिक वे में करणं, हे करणं. आता हा जे रूल आहे 1989चा हजार्डस वेस्ट रूल आहे, 89मध्ये आलेला आहे. तर 89पासून आता इम्प्लिमेंटेशन हळूहळू आपलं हे गेलं. ह्याच्या अगोदर तसं हजार्डस वेस्टचं रूलच नव्हते. म्हणजे कुठेही बऱ्याच वेळेला पडलेलं दिसत नाही पडलेलं नाही, पण इंडस्ट्रीला तुम्ही तुमचा प्रिमायसेसमध्ये करून घ्या. मग आता जेव्हा जसं हे सगळं वाढत झालं, जेव्हा ग्रोथ व्हायला लागला देशाचा, मग हे सगळं सायंटिफिक पद्धतीने आता बऱ्याच गोष्टी मॅन्डेटरीज आहेत, बऱ्याच गोष्टी तुम्हाला. आणि हा जे फॅसिलिटी आहे, इट इज अ कॉमन फॅसिलिटी. दिस इज वन ऑफ दी इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द इंडस्ट्री. म्हणजे इंडस्ट्री चालवायचं आहे तर इंडस्ट्रीमधून जे कंपल्शन आहे का? म्हणजे उदाहरणार्थ आता एक गोष्ट माझ्या तुमच्या बोलण्यातनं लक्षात येते की ज्या ज्या इंडस्ट्रीज आहेत किंवा ज्या ज्या या ठिकाणी हॉस्पिटल्स वगैरे असतील, तर त्यांना मॅन्डेटरी आहे तुमचं या ठिकाणी म्हणजे सदस्यत्व असणं, त्यांची नोंदणी या ठिकाणी असणं. हा मॅन्डेटरी आहे. जे रूल हजार्डस वेस्ट रूल आणि बायोमेडिकल रूल, इट इज अ मॅन्डेटरी फॉर एनी इंडस्ट्रीज ऑर एनी हॉस्पिटल्स. तुमच्याकडे जर वेस्ट जनरेट होत असेल तर तुम्हाला इथे डिस्पोज करायचंच आहे. त्याला इट्स अ मॅन्डेटरी, म्हणजे त्याला रूल. वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तुम्ही सदस्य असलेच पाहिजे, तुमचं नोंदणी केली हो. आणि तो त्याचा डॉक्युमेंट त्यांना प्रोड्यूस करावा लागतो जेव्हा त्यांचं सर्टिफिकेट रिन्युअल होतात. हां. आणि इवन ते किती पाठवले ते त्यांना रेकॉर्डसुद्धा ऑनलाईन सबमिट करायचा असतो. त्याला आम्ही हजार्डस वेस्ट रिटर्न म्हणतोय. जसं आम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरतोय, तसं वेस्ट रिटर्न्स त्यांना भरावा लागतोय. तो रूल आहे तसं सगळं की बाबा तुमचे किती जनरेट झालं, किती डिस्पोज केला. म्हणजे हे सगळं कंट्रोल करण्यासाठी की बाबा पोल्युशन कम हो, इकडे तिकडे जायला नको आहे. तर हे सगळं रिक्वायरमेंट आहे, म्हणजे कंपल्शन रिक्वायरमेंट आहे मॅडम. आता अजून एक गोष्ट की सामाजिक जाणीवेपोटी देखील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट अनेक कामं करत असतं. एकतर स्थानिकांचे आरोप होत असतात की प्रदूषण होतं. तुम्ही म्हणता की नाही, ती एक सामान्य संकल्पना आहे किंवा सामान्य एक थॉट प्रोसेस आहे की लोकांना वाटतं की माझ्या म्हणजे घराच्या पाठीमागं कचरा नसावा. असं असताना देखील तुम्ही जे लोक आरोप करत असतात त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी देखील अनेक सामाजिक बांधिलकीपोटी अनेक कामं करत असतात, त्यांचा या ठिकाणी उल्लेख करू शकाल का? हां, आम्ही भरपूर CSR काम करतो आणि आमचं एक ह्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट एक सपरेट डिपार्टमेंट आहे, एक सपरेट मॅनेजर आहे CSR ॲक्टिव्हिटीसाठी. बिकॉज आमचं कामच सोशल आहे, आमचं कामच लोकांसाठी करायचं आहे. म्हणजे आम्ही काय प्रोडक्शन बनवतोय नाही आणि प्रोडक्ट विकतो आणि माझं हे संपलं असं नाही आहे. तर हा जे करताना CSR इज खूप. आणि CSRमध्ये आमचं जे 4 बेसिक प्रिन्सिपल आहेत. वन इज एनिथिंग रिलेटेड टू द एन्व्हायरमेंट, दुसरा एज्युकेशन, तिसरं वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण, आणि चौथा एज्युकेशन. तो हा जे 4 आहे, 4 बेसिसवरती आम्ही डिवाईड करून मग त्याचं रिलेटेड जे काही CSR करू शकतो मॅक्झिमम आपण करू शकतो. आता वॉटर प्युरिफायर्स, RO सिस्टम्स, आम्ही जवळपास सराउंडिंग एरियामध्ये सगळीकडे आपण जवळपास वॉटर आजूबाजूला जेवढी गाव आजूबाजूचा जवळपास सगळ्या गावामध्ये, घोटमध्ये लावलेलं आहे, घोट शाळेमध्ये लावलेलं आहे, करवलेमध्ये लावलेलं आहे, तळोजा मचकूरला लावलं आहे, धरणा कॅम्पला लावलेलं आहे, आता रिसेंटली आपण तुर्बेला लावलेलं आहे, चिंद्रनला लावलेलं आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी तर जिथे जिथे रिक्वायरमेंट, इवन रायगड डिस्ट्रिक्टच्या बाहेरसुद्धा आम्ही बरंच लावलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण सगळ्यात जास्त फोकस जे वाटतं की महिला सशक्तीकरण, वुमन एम्पॉवरमेंट, त्याच्यासाठी आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि करतो आहे आतासुद्धा. त्याचा मागचा उद्देश एक आहे की महिला सशक्तीकरण, जसं गव्हर्नमेंट बोलतं की तो खूप काय करता नक्की? हां, म्हणजे त्याच्यासाठी हे असतं की ट्रेनिंग्स फॉर दी टेलरिंग ट्रेनिंग देणं,
केक बनवायचं ट्रेनिंग देणं, अगरबत्ती बनवायचं ट्रेनिंग देणं आणि ते महिलाने ते काम करून त्याचं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करून स्वतःच्या पायावरती. आणि कितीतरी आमच्याकडे केस स्टडी आहेत की त्यांचा कसं ग्रोथ झाला. म्हणजे बघा, जे काही करत नाही आहे त्या लोकांना जर घरी बसून आहेत आणि त्याला एक केलं की भले तो 5,000 कमवू दे, 2,000 कमवू दे, 10,000 कमी, स्वतःचा एक काही असतं की बाबा मी कमवतो, म्हणजे तो त्याचं जे हे. आणि दुसरी गोष्ट बरंच मोठे मोठे लोकांनी बोलले की महिलांचं सशक्तीकरण आणि महिलांचं जर इम्प्रूव्हमेंट झाला तर पूर्ण घराचं इम्प्रूव्हमेंट होतं. बिकॉज जे महिलांचा घरावरती जे इम्पॅक्ट असतो तो पुरुषांचा कधीच नसतो त्याच्यामध्ये. बिकॉज त्यांनी म्हणून एक एज्युकेटेड महिला जर घरी असेल तर पूर्ण घर एज्युकेटेड होतं आहे. बिकॉज तो मुलांना ते शिकवणार असतात, हे करतात, त्यांचं जे इम्पॅक्ट भरपूर होतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण इवन तो टेलरिंग हे भोईरवाड्यामध्ये आपण केलेलं आहे, करवलेमध्ये केलेलं आहे, चिंद्रनमध्ये आहे, शिवतरमध्ये आहे. हे अजून पण चालू आहेत. बरंच वन बाय वन करतं. मग त्याच्यानंतर इवन आम्ही हे पण प्रयत्न करतो की त्यांना कुठेतरी मग तो काम मिळू दे. आता एन्व्हायरमेंटल डे दिवशी आम्ही काय करायचं असेल, मग कपड्याचा बॅग बनवायचा असेल तर तो त्यांना ऑर्डर देणार, मग आम्हीच परचेस करणार किंवा कुठे पाहिजे तिथे करणार. म्हणजे ॲटलिस्ट त्यांना हे करणार. टेलरिंगचं काय काम असेल, आता युनिफॉर्म स्कूलमध्ये बरंच युनिफॉर्म शाळासुद्धा बांधून दिलेलं आहे आपण. युनिफॉर्मसुद्धा शाळांच्यासाठी देखील मदत केलेली आहे. शाळांसाठी पण मदत केलं. तेच म्हटलं की चार जे आहेत ना, जे एज्युकेशन रिलेटेड, म्हणजे शाळेला मदत करणार, शाळेमध्ये वॉटर युनिफॉर्म्स, बुक्स, कधी कधी नोटबुक्स दिलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये इवन गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये बरेच जे काही कधी जे पाहिजे त्यांना काय रिक्वायरमेंट आहे तो दिलेला आहे. इवन कोविड पिरियडमध्ये पण आपण भरपूर मदत केलेलं आहे त्याच्यामध्ये. हे स्किल डेव्हलपमेंट वुमन एम्पॉवरमेंटसाठी केलेलं आहे. एन्व्हायरमेंटलसाठी ट्री प्लांटेशन आपण भरपूर करत असतो. आणि कुठे कुणालाही जर लावायचं असेल झाडं, शक्यतो आम्ही विचारलं तर जेवढं होऊ शकतो तेवढं आपण झाडं पण मदत करतो की बा तुम्ही लावा आणि मेंटेन करा. तर हे सगळं भरपूर आमचं एकच म्हणणं आहे की आपण पुढच्या जनरेशनला, नेक्स्ट जनरेशनला काय देऊ. म्हणजे आपण किती तुम्ही प्रॉपर्टी पैसे कमवून ठेवला तर तो त्याला काहीच व्हॅल्यू नाही जेव्हापर्यंत तुम्ही क्लीन अँड ग्रीन एन्व्हायरमेंटल देत नाही. बिकॉज आत्ताचं जे कंडिशनला आहे तो हा खूप गरजेचा आहे. तर हे सगळे मिळून आपण एकत्र येऊन ह्याला कसं चांगला करू शकतो तो बघायला पाहिजे की रादर दॅन हे बाबा हे असं नाही आहे, असं नाही, असं नाही आहे, चांगलं नाही आहे बोलायचं खूप सोपं आहे. म्हणजे कोणी बोलू शकतात, पण हा चांगलं कसं करू शकतो आणि हे कसं अजून हे होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जाऊन खरोखरच काय बघायचं आहे तर तो खूप फरक आहे. म्हणजे जातोय, टाकतोय, हे सगळं म्हणजे हे ॲक्च्युली नाहीच आहेत. म्हणजे तसं तर तो हे आपण स्वतःहून काय आहे समजून घ्यायला पाहिजे की बाबा काय आहे. बरंच म्हणजे समजून घ्यायला तो सिम्पल प्रोसेस असतो. हा काय एक कुठल्याही गोष्टीचा एक सिम्पल प्रोसेस तुम्ही समजून घेतला आणि एक इंटरेस्टने समजून घेतला. जर मला काय वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायचा तर तो वेगळा असतो, त्याला काहीच कोणी नाही समजत. पण आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण तो करू शकतो त्याच्यामध्ये. बरं, शेवटच्या या ठिकाणी मी मुलाखतीचं करणार आहे. खरं म्हणजे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि प्रत्येक वर्षी एक वेगळी थीम असते त्याची. या वर्षीची काय थीम आहे? आणि तुम्ही तर सांगितलेलंच आहे की पर्यावरण दिवसानिमित्त आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. पर्यावरण दिवस आमच्यासाठी हा खूप मोठा सण असतो आणि त्याप्रमाणे आम्ही सेलिब्रेट करत असतो खूप मोठ्या प्रमाणात. एंटायर पुरा जेवढं बी आमच्या कंपनी इथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ह्या वर्षाचं जे थीम आहे बीट प्लास्टिक पोल्युशन. हा जे थीम आहे म्हणजे तो आताचं जे घडीचं जे प्लास्टिक पोल्युशन वापरतो आहे, जे वाढलेलं आहे त्याला हे करून आपण प्लास्टिक बंदी आता ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तरी केलेलंच आहे. तर ह्याचं अजून एक महत्त्वाचं आज ह्या थीमचं आत्तापर्यंत जेव्हापासून एन्व्हायरमेंटल डे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे तेव्हापासून हे जे थीम आहे ना प्रत्येक वर्षी वेगळा थीम असतो, बदलत असतो. पण हा जे 2018मध्ये सुद्धा बीट प्लास्टिक पोल्युशन होता आणि आता पण ते आला. म्हणजे ह्याचा अर्थ हे झाला बिकॉज इज अ वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे. ह्याचा इम्पॅक्ट एवढा आहे म्हणजे एवढा खूप सिरियस मॅटर आहे म्हणून तो 2 वेळा म्हणजे 18चा नंतर परत 23मध्ये रिपीट केलेला. अदरवाईज नॉर्मली असं थीम होत नाही. म्हणजे हे सिरियसनेस आहे आणि हे अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे लोकांना की आम्ही आणि अजून महत्त्वाचं आम्ही ह्याच्यामध्ये प्रोग्राममध्ये आम्ही ट्री प्लांटेशन करणार आहे. जवळपास आता तरी आमच्याकडे मी बोलला 2-3 हजार झाडं आहेत. ह्या वर्षी पण आता 5 तारीखला पण आपण अजून एक 50-100 झाडं इनसाईड प्रेमायसेस करणार आहे, आउटसाईड. आणि दुसरी गोष्ट आम्ही हा एन्व्हायरमेंटल डेला आपल्या मुलांना आम्ही बोलवणार आहेत शाळेत. शक्यतो आम्ही काय करतो की आमचं जे एम्प्लॉईज आहेत त्यांचं मुलांना बोलवतो आहे आणि त्यांना ड्रॉइंग कॉम्पिटिशन रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, काही स्पीच, काही डिस्कशन, म्हणजे त्या मुलांना कळायला पाहिजे की काय आहे पर्यावरणाप्रती जागरूक. बिकॉज ते पुढचं भावी फ्युचर आहेत.
देशाचा फ्युचर आहे ते. आणि इवन स्कूलमध्ये पण आपण बरंच मोठे मोठे कॉलेज स्कूलसुद्धा इथे बघायला येतात, व्हिजिट करायला येतात. आम्ही त्यांना एनकरेज करतो आहे की बघा तुम्ही काय आहे समजून घ्या. म्हणजे हा जेव्हा केलं की हळूहळू जे गैरसमज असतो आहे तो कोणी मुद्दामून कोणी करत नाही, तो त्यांना काहीतरी गैरसमज असतो, काहीतरी वेगळा बोललेला असतो, त्या पद्धतीने तो हे तुम्ही समजून घेतलं की मग तुम्हाला तो हे होतं आहे. तर ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहेत आणि जिथे जिथे आपण काम केलेलं आहे CSR ॲक्टिव्हिटी, ह्या वर्षी आमचं हे पण प्लॅन आहे की तिथे जाऊन आपण झाडं लावायचं, ट्री प्लांटेशन करायचं ह्या एन्व्हायरमेंटल डेला. आणि श्रमदान पण करतो आम्ही एम्प्लॉईज मिळून जिथे जिथे होऊ शकतो तो प्लॅनिंग आहे. आणि बरंच असं प्लॅनिंग आपण केलेलं आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर आपल्यासोबत होते मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर सोमनाथ मालकर साहेब. पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीविषयी आपल्याला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.